श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी तनयाची मम्मा बोलते. तर मी आज असं विचार केला की तनयाच्या व्हिडिओसोबत आपण स्वामी समर्थाचं पण जे सेवा आहेत, जे काही सेवा करून लोकांचा फायदा होणार आहे, तर अशा सेवा तर ह्या चॅनलवर टाकाव्या असा मी विचार केला आहे. तर उद्या 1 जानेवारी आहे. 1 जानेवारी खरं तर मी 1 जानेवारीपासूनच चालू करणार होते, पण 2025मध्ये जे काय आपल्यासोबत वाईट होऊन गेलं आहे, जे काही वाईट सर्व आपल्याला आज इथेच सोडून जायचं आहे, ते असे मी 3 उपाय सांगणार आहे. त्यासाठी मी आजच व्हिडिओ बनवायचा असं ठरवलं आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघा आणि म्हणजे फास्टमध्ये करून पण बघू नका, कारण जी एक छोटी छोटी माहिती आहे ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. आणि चॅनलला पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त असाल, स्वामींच्या सेवेत रममान असाल अशी मी आशा करते. तर सेवा तुम्हाला सांगण्याच्या अगोदर मी एक सांगते की सेवांसोबत आपली जी इच्छा आहे, विश्वास आहे, तो बळकट असला पाहिजे. तो म्हणजे आपला जो विश्वास आहे एकदम ठाम असला पाहिजे. आपली कुठलीही सेवा करताना आपला एकदम 100% विश्वास त्या सेवेवर असला पाहिजे. आपल्या मनातून ती इच्छा केली पाहिजे. असं नाही की ही सेवा केल्यानंतर माझं लगेचच चांगलं होईल किंवा लगेच जे काय सेवामध्ये उपाय सांगितले आहेत ते केल्यानंतर आपल्याला जे फळ भेटणार ते लगेच भेटेल. त्यावर आपली श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे. श्रद्धापूर्वक सेवा करा. आपले कर्म चांगलं असू द्या. हेच म्हणजे सेवेसोबत आपले कर्म, आपलं काम हे सगळं असलं पाहिजे, त्याची जोड असली पाहिजे. त्याशिवाय आपल्याला फळ नाही भेटत. असं नाही की हे सेवा केली आणि आपले कर्म वाईटच असतील किंवा मी घरीच बसून राहील आणि असे ह्या सेवेचे उपाय मला भेटतील, असं नाही आहे. सेवा करा, विश्वास ठेवा आणि आपले कर्म पण चांगले करा आणि तरच आपल्याला हे सेवेचा लाभ होणार आहे. आणि ह्या सेवा करताना चांगल्या कामासाठीच ह्या सेवा करा. वाईट याचा परिणाम काहीच होणार नाही. वाईट कामासाठी जर तुम्ही केला तर याचं तुम्हाला फळ भेटणारच नाही, हे मात्र 100% आहे. ठीक आहे. तर आपण जे काही उपाय आहे ते तुम्हाला मी 2025मध्ये आपल्यासोबत जे काय वाईट झालं आहे ते आपण इथंच त्याचं जाळलं पाहिजे आणि त्या इथेच सोडून आपण 2026मध्ये एंट्री केली पाहिजे. त्यासाठी सर्वात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर एक कागद घ्यायचा आहे आणि एक पेन घ्यायचा आहे. तो कुठल्याही रंगाचा पेन असू द्या. त्या कागदावर आपल्याला जे आपल्याला आपल्या लाईफमध्ये जे नको आहे ते लिहायचं आहे. जे नको आहे ते, इच्छा नाही मागायची आपल्याला, जे आपल्याला नको आहे ते लिहायचं आहे. जसं की घरात भांडणे नको, पैशाची अडचण नको, घरातल्या सर्व व्यक्तीचे आरोग्य आजारी नको. म्हणजे जे आपल्याला गोष्टी नको आहेत त्या पेपरवरती लिहायचं आहे. नवरा बायकोचं भांडण नको, नवऱ्याचा त्रास नको, घरात सुख शांती जी आहे पण घरामध्ये बरकत येत नाही. म्हणजे जे काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या पेपरवर लिहायचा आहे आणि तो पेपर गॅसवर किंवा पंथीवर किंवा मेणबत्तीवर जाळायचा आहे आणि त्याची जी राख झाली आहे ती डस्टबिनमध्ये टाकायचं आहे. तर जी नकारात्मक शक्ती आहे ती जाळलेली आहे आपण, आणि त्याची राख आपल्याला डस्टबिनमध्येच टाकायचं आहे. त्याची सावलीसुद्धा आपल्या 2026वर पडू द्यायची नाही आहे. ठीक आहे. हा झाला पहिला उपाय. तर आता मी दुसरा उपाय तुम्हाला सांगणार आहे. एक गिलास घ्यायचा आहे. काचेचा असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर तुम्ही स्टीलचा पण घेऊ शकता. गिलास भरून पाणी घ्यायचं आहे. एक शांत बसायचं आहे. मनामध्ये कुठलेही विचार नाही आले पाहिजे. स्वामींचं स्मरण करा, श्री स्वामी समर्थाचं नाव घ्या आणि त्या म्हणजे आता ती आपण अगोदरचा जो पहिली सेवा आहे त्यामध्ये निगेटिव्ह नकारात्मक एनर्जी आपली जी आहे ती आपण जाळून टाकली. आता ह्या दुसऱ्या सेवेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, गिलास भरून घेतला आणि त्या गिलासावर आपला हात झाकायचा आहे. जसं की प्लेट झाकतो तसा पालता हात झाकायचा आहे आणि आपल्याला जी पॉझिटिव्ह इच्छा आहे आपली ती बोलायचं आहे. माझ्या मुलांचं आरोग्य चांगलं आहे, नवऱ्याचे भांडण होत नाहीत, मी स्वतःचं घर घेतलेलं आहे, सुंदरसं मोठं घर घेतलेलं आहे, तिथे मी वास्तुशांतीची पूजा करत आहे. हे सर्व काही इमॅजिन करायचे आपल्याला. चांगल्या गोष्टी आपल्याला जे पाहिजेत 2026मध्ये, जे आपल्याला पाहिजे इच्छा त्या आपण इमॅजिन करायचं आहे. जसं की झालेल्याच आहेत त्या इमॅजिन होणार आहेत असं नाही, झालेल्या आहेत.
नवीन घर घेतलेलं आहे, माझी मुलं आजारी नाही आहेत, नवऱ्याशी भांडणं होत नाही आहे, माझ्या व्यवसायात आहे, कामामध्ये आहे, नोकरीत आहे, भरभराट चालू आहे, माझे मुलं चांगले अभ्यास करतात, माझे मुलं करत आहेत, माझ्या मुलांनी फर्स्ट नंबर आणलेला आहे. हे सर्व काही इमॅजिन करायचं आहे आणि ते पाणी स्वतः आपण ग्रहण करायचं आहे. हा झाला दुसरा उपाय. आता तुम्हाला तिसरी सेवा सांगते स्वामींची. एका पंक्तीमध्ये 7 लवंगा, 7 कापराच्या ओढ्या, 7 मिरे आणि 1 लिंबू आणि पिवळी मोहरी हे घ्यायचं आहे. त्या पंक्तीमध्ये टाकायचं आहे आणि ती पंक्ती घरातल्या प्रत्येकावरून ओवाळायची आहे. असं अँटी क्लॉक घड्याळ कसा चालतो तसा सरळ ओवाळायची आहे. आणि तो लिंबू आहे तो डस्टबिनमध्ये टाकायचा आहे आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या जाळायच्या आहेत. आणि ती पण जी राख झालेली आहे ना ती पण डस्टबिनमध्ये टाकायची आहे. ठीक आहे. ही झाली तिसरी सेवा. आणि त्या सेवेसोबत आपला विश्वास खंबीर असला पाहिजे. श्रद्धेने करा, त्याच्यामध्ये माझं पॉझिटिव्ह होणारच आहे असं तुम्ही सेवा करा, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटेल. त्याच्यासोबत मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे, त्याच्यासोबत आपले कर्म चांगले असले पाहिजे, आपला विश्वास असला पाहिजे आणि प्रामाणिकपणा असला पाहिजे, तर तुम्हाला फळ नक्कीच भेटेल. तर आपण आणखीन एक गोष्ट सांगायचं मी विसरले, मी पण करणार आहे, तुम्ही पण करा. आपला जो घरामध्ये झाडू आहे ना जुना, जो 2025मध्ये जो वापरलेला आहे, तो झाडू बाजूला काढा. उद्या डस्टबिनमध्ये टाकलं तरी चालेल. जे म्हणतात म्हणजे झाडू ही लक्ष्मी आहे, त्याला डस्टबिनमध्ये कसं टाकायचं, तर काय असतं माहिती आहे का, जेव्हा तो आपण घरात आणतो जेव्हा तो जेव्हा घरात आणतो त्याची पूजा करतो तेव्हा ती लक्ष्मी असते. आणि जेव्हा त्याचा वापर करून झालेला असतं तर त्याचं काही हे नसतं. त्यासाठी तुम्ही डस्टबिनमध्ये टाकला तरी चालेल. आणि 1 जानेवारी 2026 पासून तुम्ही नवीन झाडू वापरा, कारण आपलं सर्व नवीनच होणार, घरामध्ये सगळं नवीनच चांगलं होणार. त्यासाठी तुम्ही नवीन झाडू वापरा. माझा आहे, मी दीपावलीमध्ये जे लक्ष्मीपूजनला पूजा केलेला तो झाडू आहे, तर उद्या मी तोच यूज करणार आहे. तर तुम्ही पण नवीन झाडू आणा, तो यूज करा. तर मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की या अगोदर माझ्या मुलीचे व्हिडिओ यूट्यूबवर यायचे, तर माझ्या असं लक्षात आलं की आपण पण स्वामी सेवा सांगावे, त्याच्यापासून काही जणांना फायदा होईल, त्याचं काही सगळं चांगलं होईल. त्यासाठी मी असं मला जेवढं शक्य झालं तेवढं मी नवीन जे रिअल आहे बुक वाचून किंवा बुक्यामधून अगोदरचे रिअल आहे ते वाचून चांगली माहिती घेऊनच मी तुम्हाला देणार आहे. चुकीची माहिती काही मी तुम्हाला देणार नाही आहे. आणि ज्या सेवेपासून तुम्हाला फायदा झाला, कुणाचं भलं झालं तर चांगलंच आहे. त्यासाठी मी असं ठरवलं की 2026मध्ये शक्य होईल तेवढं चांगली माहिती मी चांगले पुस्तक अध्याय वगैरे सगळं वाचून चांगली माहिती घेईन आणि त्याचे उपाय तुम्हाला मी सांगेन. तर व्हिडिओला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जे काही तुम्हाला वाटलं तर माझी काही चूक झाली असेल तर मी त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता, मी ते सुधारेन. कारण स्वतःची चूक स्वतःला समजत नाही. जेव्हा दुसरं आपली चूक दाखवतो तेव्हाच आपली चूक आपल्या लक्षात येते. आणि श्री स्वामी समर्थ. अशाच मी नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे 2026 पासून. आणि जे रिअल आहेत, चांगले आहेत, त्याचा फायदा आहे, होणार आहे, तेच व्हिडिओ मी टाकणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.